आज झालेल्या विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाबद्दल कार्यक्रमाची निश्चिती झाली। त्यानंतर तारखा जाहीर झाल्या आहेत। महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन यंदा 30 जून ते 18 जुलै दरम्यान होणार आहे। प्रथेनुसार 29 जुलैला चहा पाण्याचा कार्यक्रम होणार आहे। हे विधिमंडळ अधिवेशन 3 आठवडे चालणार आहे। दरम्यान विधिमंडळाच्या या अधिवेशनामध्ये हिंदी सक्तीवरून सरकारला घेरलं जाऊ शकतं। सोबतच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरूनही विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते, पण नंतर हिंदी सक्ती हटवत तिला तिसरी भाषा म्हणून शिकवणं अनिवार्य केलंय आणि आता पहिलीपासून 3 भाषा शिकवण्यावरून संताप व्यक्त केला जातोय। त्यामुळे अधिवेशनामध्येही यावरून सरकारला जाब विचारला जाऊ शकतो। हिंदी सक्तीप्रमाणेच राज्यात सध्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेवरून वातावरण तापलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध करण्यात आला आहे, त्यामुळे आता सरकार या सगळ्यावरती आक्रमक विरोधकांचा कसा सामना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।